सो हाय गाईज, तर मी आहे माधवी. तर मी आज चालले होते ट्रिपला. खूप दिवस झाले मी तुम्हाला म्हणत होते की मला ट्रिपला जायचं आहे. सो तो आजचा दिवस नेमकी उगवलाच. तर आज आमच्यासोबत यामिनीसुद्धा आली. तिला बघून मी तर हँगच पडले, पण ठीक आहे. तर आज आम्ही ट्रिपला चाललो होतो. सगळे बसमध्ये बसले आणि ट्रिपला निघालो. आणि त्यानंतर थोडीशी मज्जा चालली होती आमच्या तिघींची, कारण की तिघी सोबत आल्यावरती काय कोणाचं ऐकत नाही. आणि त्यानंतर व्ह्यू बघत होती. इतकं छान व्ह्यू होता तामिनी घाटचा. इतकं भारी वाटत होतं ना, असं वाटत होतं की इथेच राहावा. बट त्यानंतर आम्ही गप्पा मारत होतो आणि थोडंसं नाटकी चालली होती आमची. अशी तशी गप्पा चालल्या होत्या. त्यानंतर भूक लागली, मग पिठलं आणि चटणी खाली. त्यानंतर जरा डान्स केला. त्यानंतर आम्ही गेलो हरिहरेश्वरच्या मंदिरामध्ये. इतकं छान मंदिर आहे ना, मला तर खूपच आवडलं बरं का. इतकं पवित्र मंदिर आणि तिथलं ठिकाण खूप छान होतं. मला तर खूपच आवडलं. मंदिरामध्ये आतला ब्लॉग काढता आला नाही, कारण की तिथे अलाउड नव्हता फोन. मेन म्हणजे कुठल्याच मंदिरामध्ये अलाउड नाही आहे फोन, हे मात्र आहे. कारण की चोरी वगैरे होते, त्यामुळं नसतं अलाउड. आणि त्यानंतर आम्ही गेलो त्याच्या बॅक साईडला, म्हणजेच तिथं दरीसारखं होतं. ते बघण्यासाठी आम्ही सगळेजणं गेलो. खूप पाय दुखत होते माझे. पायाला जास्त नव्हता, बट पाय प्रचंड दुखत होते. त्यानंतर आम्ही तिथला व्ह्यू बघितला, इतका मस्त होता. त्यानंतर आम्ही बीचवरती गेलो. मंदिराच्या साईडलाच बीच होता. बीच पण खूप छान होतं बरं का, बघण्यासारखं होतं. त्यानंतर तिथं खडकसुद्धा होतं. इतकं डेंजर पाणी आदळत होतं, असं वाटत होतं की आत्ता आपण वाहून जातो आहे की काय. आम्ही तिघीजणी असंच बघत होतो की किती भारी वाटतं असं तसं. आणि खूप ऊन होतं, उन्हामुळे खूप तहान लागली होती. बट पाणीसोबत नव्हतं नेलं, पण तिथे लिंबू सरबत होता म्हणून आम्ही लिंबू सरबत पिला. आणि त्यानंतर बसमध्ये आलो आणि थोडंसं खायचं काढलं. ते झाल्यानंतर आमचं स्टॉप आला, म्हणजेच दिव्यागरची रूम्स आल्या. त्यानंतर आम्ही तिथे गेलो, जेवलो आणि आवरलं, फास्ट आवरलं. त्यानंतर लगेच गेलो बीचला, कारण की ग्रुपने आलो होतो. बट आमचे तिघीजणींचं जे मज्जा असते ती वेगळीच होती. जराशी मी शॉर्ट्स घेत होते, कारण की मला रील बनवायची होती. त्यामुळे आमची तिघींची बघा, ह्या दोघींनी तर माझा झोकाच बनवून टाकला. ह्या दोघींनीच तर मला पाण्यात टाकत होत्या. ह्यांना पाडायला जायचे की मीच पडायची, अशी गत झाली. त्यानंतर लगेच बीचवरनं झाल्यानंतर लगेच परत रूम्सवरती जायला निघालो. आणि त्यानंतर गाय दिसली आमच्या रूमच्या बाहेरच, तिथं गाय होती. आणि आम्ही हुशारी करत पुढे गेली की काय नाही करत म्हणून. जवळ यायला लागली की लगेच मागं फिरली. त्यानंतर रात्रीची वेळ झाली, राईस खाल्ला आणि त्यानंतर निघालो चालायला, कारण की थोडंसं चाललंच पाहिजे. त्यानंतर आईस्क्रीम खाल्ली. सो गाईज, असा होता आजचा माझा दिवस. बाय.